मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं नीच कारस्थान महाराष्ट्रात वेळोवेळी रचलं गेलं आहे. मुंबई कधी महाराष्ट्राची नव्हतीच असा दावाही त्यासाठी पंडिताकरवी वेळोवेळी केला जातो. मुंबई निव्वळ भौगोलिक सलगतेमुळेच महाराष्ट्राची आहे, अन्यथा ती पारशी गुजराती व्यापाऱ्यांनीच वसवली असे अनेक अन्य भाषिकांबरोबर मराठी भाषिकांचीही गैरसमजूत आहे. मुंबई खरं तर गुजरातचीच आहे असे नेरेटिव्ह खेळत ठेवायचे. गुजरातशी तिची जोडणी मजबूत करत न्यायची आणि ती केंद्रशासित करून महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीची पृष्ठभूमी तयार करत राहायचं, असा हा दीर्घद्वेषी काळ. या राज्यांची निर्मिती झाली तेव्हाही हा खेळ खेळला गेला होता. मुळात भाषावार प्रांत रचनेलाच तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरूंचा आणि सत्तेतल्या मोठ्या वर्गाचा विरोध होता. तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषावार प्रांत रचना कशी योग्य आहे हे सांगतानाच मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे समप्राण सिद्ध करणारं महाराष्ट्र आणि मुंबई हे टिपण मूळ इंग्रजीतून लिहिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक घटक पक्ष होता. 28 नोव्हेंबर 1949 रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य आत्रे व डॉक्टर R.D. भंडारे यांनी मुंबईसह महाराष्ट्र असा ठराव शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने मांडला. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती, परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. ईसाई सन 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा महात्मा गांधींना मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावार प्रांत रचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला, विशेषतः नेहरूंना संकुचित व राष्ट्रीय एकमत्येला धोका वाटू लागला. 1 नोव्हेंबर ईसाई 1956 केंद्राने सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून, परंतु बेळगाव, कारवार वगळून विशाल दिव्यभाषिक स्थापले. परंतु या दिव्यभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. या समितीने 1957 सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये समितीला भरघोस यश मिळाले. त्यात बलियाड काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला 398 जागांपैकी तब्बल 155 जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली आणि डॉक्टर R.D. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्ष नेते पदाचा मान भूषवला. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व 1962 होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गांधींनी नेहरूंची मन वळवले. द्विभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला 10 कोटी द्यायचे व पुढील 4 वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास व उभारणी ही गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं व्याज म्हणून एकूण 50 कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगांचा समावेश नाही. बेळगाव बाबतचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले मुंबई नाव वगळून समितीने महाराष्ट्र असे नाव ठरवले व राज्याची स्थापना 1960 सालच्या कामगार दिनी म्हणजे 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते दिल्लीहून आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.